गुड मॉर्निंग. मी स्नेहा कोंबे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. हा इतका सुंदर सूर्योदय ना फक्त सुट्टीच्याच दिवशी पाहायला मिळतो. एरवी सकाळ झाली की धावत पळत किचन, बाथरूम, ब्रश वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी चाललेल्या असतात. पण आज सुट्टीचा दिवस आहे, सो उठल्या उठल्या मस्त अशी विंडो उघडली आणि इतका छान सूर्योदय ना. आणि तसंही बघा, सूर्योदय म्हणजे आपल्याला हिवाळ्यात खूप छान प्रकारे पाहता येतो. एरवी पावसाळ्यात, उन्हाळ्यात तर इतकं ऊन असतं ना की म्हणजे असं इतकं सुंदर ज्या छटा असतात कलरच्या वगैरे आकाशात, त्या काही पाहायलाच मिळत नाहीत. हिवाळ्यात मात्र उन्हाची तीव्रता जरा कमी असते, त्यामुळे छान दिसतं आभाळाकडे बघितलं की आणि इतकं छान फ्रेश होतं. चला, आता माझी गुड मॉर्निंग झालेली आहे. सो आज सुट्टी पण आहे म्हणून आता आलेली आहे मी गार्डनमध्ये. तसं गार्डनमध्येही सकाळी सकाळी काही फेरफटका फारसा मारता येत नाही. आणि झाडं बघा किती छान टवटवीत दिसत आहेत, कारण एवढ्यातच सर्व झाडं छान धुतले होतेत ना, त्यामुळे यांचा कलर इतका फ्रेश दिसतो आहे. नाहीतर इतका डल झाला होता का विचारू नका. बरं चला आता, म्हणजे जरी सुट्टी असली तरी कामांना सुट्टी नाही आपल्या. सो पटपटपट जे आहे कामं आवरायची आहेत. आणि माहीत आहे का, याच कारणामुळे मला असं वाटतं ना कधी कधी की या मुलांना आठवड्यातनं एक दिवसही सुट्टीचा मिळू नये. इतकं त्रासून सोडतात का विचारू नका. आता बघा, माझं फक्त क्लिनिंगची कामं आटोपलीत आणि माझं चाललेलं होतं आरोहीला आणि तिच्या पप्पांना हळू बोला हळू बोला. हा पिहून झोपेतनं उठलाच नाही पाहिजे लवकर. म्हणजे माझी बेसिक कामं वगैरे आवरून झाली आणि त्यानंतर तो उठला ना चालतो मला, कारण इतका त्याचा गोंधळ आणि आगाऊपणा चाललेला असतो. त्यामुळे खरंच मला असं वाटतं सुट्टीच्या दिवशी ना जास्तीत जास्त तो झोपून राहावा. पण कशाचा झोपतो बघा. उठला नाही तर 2 वाट्या घेतल्या, त्यामध्ये पाणी काय टाकलं, कलर काय केलेत. बरं, आज तरी कलरवरच थांबलेला आहे बरं का. नाहीतर त्यामध्ये पेस्ट, फेसवॉश, ॲलोवेरा जेल, पावडर काय काय आणि काय काय नाही जात, म्हणजे काय सांगू तुम्हाला. आणि मला हेही माहीत आहे तुमच्याही घरात सुट्टीच्या दिवशी हा असा आगाऊपणा चाललेला असेलच. बरं चला, आता मस्त आंघोळ केली, फ्रेश झाली, हेअर वॉश करायचा होता. पण या मुलांच्या गोंधळात तेही विसरले. म्हणजे हेअर वॉश करायला नाही, हेअर ऑइलिंग करायला विसरले. आणि म्हटलं जाऊ दे, ऑइल केलं नाही तर आपण हेअर वॉशही उद्याच करू. म्हणून जे आहे आज हेअर वॉश केला नाही आणि हा ड्रेस वेअर केला आणि तोच इथे मी तुम्हाला दाखवत होते. म्हणजे पैसा वसूल झाला असं म्हटलं तरी चालेल, कारण इतका आवडला ना हा मला ड्रेस. याचा कलर आणि फिटिंगला वगैरे इतका मस्त बसला आहे ना, त्यामुळे ना हा ड्रेस मला खरंच खूप जास्त आवडला. कलरही माझ्यावर खूप छान उठून दिसत होता आणि त्याचा घेर, ओव्हरऑल लुक पण खूप मस्त असं दिसत होता. म्हणून म्हटलं चला, काहीतरी स्पेशल असेल तेव्हा हा ड्रेस घालू आपण. ती वाट पाहत बसण्यापेक्षा आजच घालून घेते, कारण तसं या स्पेशलच डे असतो संडे म्हणजे. सो हा ड्रेस वेअर केला आणि गार्डनमध्ये आले. म्हणजे आली तर होती तशी रिलॅक्स व्हायला, पण इथे आले की मला गार्डनची काही ना काही कामं दिसतातच आणि मग मी ती करत राहते. साईडच्या दोन्ही भिंती आहेत ना, तर त्यावर मी मनी प्लांट ना असे चढवलेले आहेत बघा, वरच्या साईडला दिसतील तुम्हाला. सो या 1 महिन्यात असा हातभरपेक्षा जास्त मनी प्लांटची ग्रोथ झालेली आहे आणि दोन्हीही साईडला. आणि ती ना अशी लोंबकळले होते. बरेच दिवस झाले दिसलेत मला आणि आज करते उद्या करते करता करता फायनली आज जे आहे म्हटलं चला याला एकदाच सेट करून देऊ. काही नाही, ते वायरचे जे खिळे असतात बघा छोटे छोटे, त्याला व्हाईट कलरचं प्लास्टिक असतं, त्याच्या मदतीने जे आहे मी ना हे सर्व मनी प्लांट हँग केलेले आहेत आणि परफेक्टली त्याने हँग होतात सुद्धा. आणि चला, दररोज ना खूप घाईघाईत जे आहे झाडांना पाणी देणं होत असतं. आज मस्त रिलॅक्स वेळ आहे माझ्याकडे. सो म्हटलं चला आता मस्त हळूहळू झाडांना पाणी देते. खूप छान वेळ जातो माहिती आहे का झाडांसोबत. त्याला पाणी देताना, त्यांची काळजी घेताना खूप मस्त वाटतं. आणि आज मला इतका रिलॅक्स वेळ मिळाला त्याचं कारण जसं तुम्ही बघितलं, आज स्वयंपाकाची जिम्मेदारी आरोहीच्या पप्पांनी घेतलेली आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी बनवत आहेत ते, पण तेवढीही मदत आपल्या बायकांसाठी खूप मोठी ठरते. त्यांनी जसं मला म्हटलं ना मी भाजी बनवणार आहे, सो मी इतकी जास्त आनंदित झाली. मी म्हटलं अरे वा, आपल्याला आज भरपूर वेळ मिळणार. आणि लगेच मग माझ्या डोक्यामध्ये त्या वेळेचं कॅल्क्युलेशन स्टार्ट झालं, मी काय काय करू काय काय नाही असं. सो त्यांनी भाजी बनवेस्तोवर बघा माझं गार्डनचं कामही झालं. त्यानंतर कपडे मी वॉश केलेत आणि आता वाळू घालते आहे. आणि खरंच मदत छोटी असो का मोठी असो,
पण तिने आपल्या लाईफवर, आपल्या डेली रुटीनवर बराच इम्पॅक्ट पडतो. म्हणजे बघा ना, त्यांनी जसं म्हटलं भाजी करतो तसं माझं डोकं ना अगदी रिलॅक्स झालं. म्हणजे भाजी काय करू काय करू, एकतर हा विचार गेला, कारण त्यांना आधीच ठरवलं होतं त्यांना काय भाजी बनवायची ते. त्यानंतर मी तिथे थांबली नाही. सर्वात महत्त्वाचं, मी जर तिथे थांबले असते ना त्यांच्याजवळ, मग चॉपिंग करून दे, मग हा मसाला कुठे आहे, ऑइल कुठं आहे, असं कुठं आहे, तसं कुठं आहे, ते भरपूर म्हणजे भाजी जरी त्यांनी केली असती तरी माझंच जास्त जे आहेत तिथे घाई गडबड झाली असती. म्हणून मी त्यांना सरळ म्हटलं, भाजी तुम्ही करताय ना, करा, तोपर्यंत मी माझी कामं करते. यामुळे काय झालं, माझं भाजी काय बनवायची त्या विचारापासून तर ती बनेपर्यंतचे ती सर्व मेहनत वाचली. त्यानंतर वेळ भरपूर वाचला आणि त्या वेळेत मग माझी इतर कामं झाली. आणि खरंच एक जरी काम आपलं असं कोणी वाटून घेतलं ना, खूप बरं वाटतं माहीत आहे का. म्हणजे काम कमी होते फक्त ही एकच गोष्ट नाही, आपली होणारी घाई गडबड, तारेवरची कसरत म्हणा, तारांबळ म्हणा, त्या गोष्टीकडे कोणीतरी लक्ष देतं आहे आणि म्हणून आपल्याला मदत करू पाहतं आहे, ही भावना पण खूप महत्त्वाची आहे बरं का. म्हणजे खूप सुख देऊन जाते असं म्हटलं तरी चालेल. आज त्यांनी बघितलं आरोहीचं चाललेलं, मम्मा ऑइलिंग करून दे, पिऊचं गडबड वगैरे वगैरे, म्हणून जे आहे त्यांनी आज स्वतःहून म्हटलं की ठीक आहे, भाजी मी करतो, तू तुझी वरवरची कामं आवर आणि नंतर गरमागरम पोळ्या कर आणि त्यानंतर आपण जेवण करू. इतकं ऐकून मन इतकं समाधान झालं का विचारू नका. बरं चला, आता इथे आरोहीचं मस्त ऑइलिंग वगैरे करून दिले मी. आणि आरोहीचे केस बघताय ना तुम्ही, इतके सुंदर केस आहेत माझ्या आरोहीचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खूप आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि लांब लचक आहेत. ते तर दिसत आहेतच तुम्हाला, पण तिला ते आवडत नाहीत, कारण तिचं म्हणणं आहे की मला या केसांमुळे भरपूर त्रास होतो. बरं चला, आता भरपूर वेळ झाला, आता मला करायचा आहे स्वयंपाक. सो आज बरेच दिवसानंतर ॲप्रन घातलं, कारण नवीन ड्रेस आहे. किती कौतुक असतं नाही आपल्याला नव्या ड्रेसचं. म्हणजे एरवी रोज मला आठवण जरी आली ना तरी मी कंटाळा करते, जाऊ दे गं, जुनाच तो ड्रेस आहे, बऱ्याचदा गाऊन घातलेला असतो वगैरे वगैरे. पण आज नवीन ड्रेस आहे तर आवर्जून मी ॲप्रन घेतलं. रविवार आहे म्हटल्यावर आमचा आणखी एक ठरलेला रुटीन आहे एवढ्यात. बघा, प्रत्येक रविवारी छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर जो आहे म्हणजे छावा, तो टी व्हीवर लागलेला असतो आणि तो पाहता पाहता दर रविवारी जे आहे आमचं जेवण चाललेलं असतं. असा क्वचितच एखादाच रविवार जातो की त्या दिवशी हा म्हणजे सिनेमा नसतो, पण असला की मग मात्र आम्ही तो पाहिल्याशिवाय सोडत नाही. आणि या वेळेला जेव्हा म्हणजे हे सीन जेव्हा येतात ना, तेव्हा असे खिळून बसतो ना आम्ही टी व्हीसमोर की काय चाललं आहे काय नाही, आमच्या घरात काहीच लक्ष नसतं. बघा, तो सीन पाहता पाहता इकडे माझी पोळी पूर्ण करपली. पण चला, पिक्चर खरंच खूप छान आहे. तुम्ही बघितला नसेल ना आणखी, तर आवर्जून पहा आणि मुलांनाही आवर्जून दाखवा. बरं चला, आता पटपटपट जे आहे मी माझा स्वयंपाक आवरते, जेवण करते आणि नंतर तुम्हाला भेटते. ब्रेकफास्ट काय करताय? क्लिनिंग करते. एवढा छान ड्रेस खराब नाही होत आहे का तो? हो, ड्रेस खराब होतो, पण आता हे करणं गरजेचं आहे ना. आणि आज वेळ आहे मला छान, म्हटलं पट्टपट्टी एवढा आवरून घेते. तुला एवढंच काम आहे? एवढेच काम नाही आहेत, मला भरपूर काम आहे. ते मी करते. हा, मी करते. मी ते ना क्लिनिंग करते खरंच. हो, तू दुसरे काम करून घेतो. चला, आज सर्वांनी ठरवलंय वाटतं मला आराम द्यायचा आणि आज क्लिनिंग आरोही करते. पिऊ, तू काय काम करतो? तू त्रास द्यायचे काम करतो ना? हा. हळू काही पाळपूळ नको करशील बाई. चक दे इंडिया. फक्त काही पाळपूळ नको करू म्हणजे झालं. हळू. क्लिनिंग करणार आहे की डान्स? डान्स. बघा आमची मॅडमची क्लिनिंग, डान्स करून करून इथे क्लिनिंग चाललेली आहे. चक दे इंडिया. चल आवर, हे क्लीन कर आणि फक्त टीव्ही युनिट तर आहेच नाही आपल्याकडे, फक्त टीव्ही आहे तेवढा क्लीन कर आणि नंतर आंघोळीला जाशील ना. जाऊ का? जाते. ओव्हर ॲक्टिंग की दुकान.
बघा, लहान मुलांना ना काहीच शिकवावं लागत नाही. जसे मोठे वागतात सेम अनुकरण लहान मुलं करत असतात. आज आरोहीच्या पप्पांनी म्हणजे तशी बऱ्याचदा हेल्प करतात ते मला, पण आज ना अशी बोलून दाखवली की चल मी आज भाजी करतो, तुला बरीचशी कामं आहेत, असं तसं. सो तेव्हा मुलं घरातच होती, त्यांनी ऐकलं. त्यानंतर त्यांनी भाजी वगैरे केली, त्यांनी बघितलं आणि जशी मी क्लिनिंगला सुरुवात केली तर आरोही आली लगेच, मम्मा दे तू तुझे इतर कामं कर, मी क्लिनिंग करते म्हणून. आणि तिचं पाहून ना मग पिहूही आला की दे मम्मा मीही तुला हेल्प करतो. आणि दोघांनी मिळून खरंच माझा हॉल जो आहे मस्त क्लीन केला. आरोहीने वरचा पोर्शन आणि पिहूने हे टी व्हीच्या खालचा काच म्हणा किंवा सोफा वगैरे वगैरे सर्व व्यवस्थित क्लीन केलं. अगदी कापड ओला करून करून त्याने जे आहे सर्व क्लीन केलं. म्हणूनच बघा, म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांनी जर बाईची कदर केली ना किंवा तिची रिस्पेक्ट केली ना की मुलंही त्यांच्यासारखेच वागतात. आज फक्त आरोहीच्या पप्पांनी छोटीशी मदत केली. त्यांचं पाहून मुलांना न सांगता मुलांनी किती सर्व मदत केली मला. बरं चला, मुलं आता हॉल क्लीन करत आहेत तोपर्यंत किचन तशी मी क्लीन केलेली होती. फक्त जे आहेत जेवणाचे 2-3 भांडे घासायचे बाकी होते. स्वयंपाकाचे वगैरे घासून झाले होते म्हणून हे 2-3 भांडे घासलेत. पुन्हा एकदा जो आहे छान गॅसचा ओटा क्लीन केला. आणि मला ना तुमचा एक फेवर हवा होता. बघा, या ड्रेसला बॅक साईडला तुम्हाला तो डाग दिसतोय ना, ॲक्च्युली तो भरपूर दिवसापासूनचा आहे, कितीतरी वर्षापासूनचा आहे. आणि आत्ता जेव्हा ही साडी ड्रेस शिवण्यासाठी दिली ना तेव्हा तो डाग जो आहे त्या टेलरने माझ्या लक्षात आणून दिला होता. तो मी आता क्लीन करायचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही. सो प्लीज मला कमेंट करून सांगा आता इतका जुना डाग तो मी कसा क्लीन करू, ते काही उपाय काही असेल तुमच्याकडे DIY वगैरे. सो नक्की मला कमेंट करून सांगा. चला, आज भरपूर वेळ मिळाला म्हणून आता ना मी म्हटलं व्हॅक्स माझं बाकीच होतं ते तेवढं आवरून घेते. पण जुनं व्हॅक्स मशीनमध्ये होतं ना ते असं पाणी पाणी झालं, माहीत नाही का ते. सो ते मी फेकून दिलं. त्यानंतर ते पॉट जे आहे मशीन जे आहे आतून व्यवस्थित क्लीन केली. आणि आता व्हॅक्स करायला घेतलंच मी हातात तर माझा पिहू आला आणि बोलला बघा माझा अभ्यास घे. मी म्हटलं थांब मला थोडा वेळ दे, माझं व्हॅक्स वगैरे झालं की तुझा अभ्यास घेते. सो तो मला बोलला माझा अभ्यास महत्त्वाचा मम्मा का ते कामं तुझं महत्त्वाचं. मला इतकं हसायला आलं ना. मी म्हटलं ठीक आहे बाबा, अभ्यास महत्त्वाचा. आणि खरंच म्हणजे व्हॅक्स काय किंवा इतर गोष्टी काय आपण कधीही करू शकतो, पण मुलांचा जेव्हा मूड असेल ना तेव्हा अभ्यास घेतला ना की ते मन लावून करतात आणि त्यांचं ते लक्षातही राहतं. म्हणून ते व्हॅक्स ठेवलं मी बाजूला आणि आधी जे आहे पिऊचा अभ्यास घेतला. अर्धा तास एक्स्ट्रा अभ्यास घेतला म्हणून तो 1 तास एक्स्ट्रा खेळणार आहे. अर्धा तासच एक्स्ट्रा खेळशील का? हा ड्रेस वेअर केला ना आज तर लक्षात आलं अरे आपण दिवाळीची शॉपिंग तर म्हणजे शेअर केलेलीच नाही. आणि काय झालं, घेऊन आले तसं मैत्रिणीकडे अल्टर करायला दिले होते. सो आलेत ते माझ्याकडे पण लक्षच राहत नव्हतं तुमच्यासोबत शेअर करायचं. सो फायनली जे आहे आज शेअर करते आहे. तो असे 1 2 3 4 5 कुर्ता सेटची जी आहे मी शॉपिंग केली होती. सो चला आता 1 बाय 1 तुमच्यासोबत शेअर करते. सो सर्वात आधी हा ड्रेस आहे बघा. अरे बापरे. सो हा आहे पहिला कुर्ता सेट जो माझी मावशी माझ्यासाठी घेऊन आलेली आहे. कलर खूप गोड आहे, अगदी सिंपल आहे पण अंगावर घातल्यानंतर मात्र खूप छान दिसतो. आणि यावेळेस ना ड्रेसेस घेताना मी पूर्ण म्हणजे पॅन्ट कुर्तीज आणि ओढणी येईल असेच ड्रेस सिलेक्ट केले. नाहीतर होतं काय पॅन्ट आणि ड्रेस येऊन जातो, कुर्ती येऊन जाते पण ओढणी नसते. मग ना आपल्याला कुठे आता मला जास्तीत जास्त खेड्यापाड्याला जावं लागतं. सो ओढणी कंपल्सरी असते. सो बऱ्याच ड्रेसेससोबत ओढणी येत नाही. त्यामुळे यावेळेस सर्व ड्रेसेस असेच सिलेक्ट केले त्यावर ओढण्या येतील. जो आता ड्रेस दाखवला तुम्हाला पिकॉकवाला तो तुम्ही आधीही बघितलेला आहे म्हणून तो शॉर्टकटमध्येच दाखवला. त्यानंतर हा बघा ड्रेस, हा खूप छान अनारकली पॅटर्नमध्ये आहे, खूप छान घेरदार आहे, कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि गळ्यावर जी एम्ब्रॉयडरी वगैरे आहे ना तीही खूप प्रिटी आहे. सोबत ओढणी पण मस्त आहे, प्रिंटेड आहे पण खरंच खूप सुंदर ड्रेस आहे, अगदी आवडण्यासारखा. त्यानंतर हा एक ड्रेस आहे, हा म्हणजे मुद्दामून डार्क कलरमध्ये घेतला कारण जेवढेही ड्रेस घेतले ना ते सर्व
व्हाईट, ऑफ व्हाईट, व्हाईट ब्ल्यू कॉम्बिनेशन वगैरे असेच होते. म्हटलं एखादा मस्त डार्क असावा, म्हणजे कुठे एखाद्या फंक्शनमध्ये वगैरे जावं लागलं तर मग त्यावेळी आपल्याला घालता येईल. सो असा पिंक कलरचा हा ड्रेस आहे. आणि पॅन्टवर बघा खालच्या साईडनं ही छान अशी म्हणजे काय मिरर वर्क केलेलं आहे आणि ओढणीही सुंदर आहे. सो हा ड्रेसनं हे सर्व जे ड्रेस आहेत ना मला 1300 रुपयाच्या आत पडलेले आहेत. 1300ही नाही, म्हणजे जास्तीत जास्त 1220 ते 30पर्यंत जे आहे या ड्रेसेसची प्राईज आहे. बरं चला, त्यानंतरचा हा ड्रेस म्हणजे लास्ट बट नॉट अ लिस्ट इतका प्रिटी आहे ना की काय सांगू. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे. याच्याही पॅन्टवर खालच्या साईडला छान डिझाईन आहे आणि इथे गळ्यावर पण खूप सुंदर डिझाईन आहे. ओढणी पण खूप सुंदर आहे आणि साईडला जे लटकन आहेत ना त्यामुळे याचा लुक जो आहे फार इन्हान्स होतो. खूप आवडला मला तरी हा ड्रेस. आणि हा ड्रेस समथिंग म्हणजे हाच ड्रेस आहे ज्याची प्राईस 1230 आहे. बाकी सर्व ड्रेसेसची प्राईज ही 1200, 1100, 1000 या दरम्यानच आहे. बरं चला, आता दणक्यात झाली माझी दिवाळी. भरपूर ड्रेस वगैरे साड्या वगैरे मिळाल्या मला छान छान. सो चला, हे सर्व आता असा आवरते आणि आता सायंकाळ व्हायला आलेली आहे. भरपूर कामं आहेत. आधी मी ना झाडून वगैरे काढलं, दिवे लावलेत, स्वयंपाक करून ना जेवणही करून घेतलं आणि आता ही जी चाललेली आहे ना ही उद्याची तयारी चाललेली आहे. उद्या अप्पे करायचे आहेत आणि त्यासाठी तांदूळ डाळी वगैरे मी सकाळीच भिजायला घातल्या होत्या. सो त्याच आता मला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत. शिवाय सकाळी आप्यांसोबत आमच्याकडे शेंगदाण्याची चटणी फार आवडते आणि सकाळी कसं होतं, शेंगदाणे भाजा, मग टरफलं काढा, ती पाखडा, चटणी करा, यामध्ये भरपूर वेळ जातो. त्यामुळे म्हटलं आता शेंगदाणे आपण छान भाजून आणि टरफलं वगैरे काढून ठेवलं ना तर सकाळी तेवढी घाईगडबड होणार नाही. आणि तसंही मला सकाळचा वेळनं जरा मोकळा हवा असतो, कारण शूट करायचं असतं, एडिटिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेचा मी असा उपयोग करून घेते आणि सकाळ माझी जरा सुकर होईल याचा प्रयत्न करते. बरं चला, या छोट्या मोठ्या माझ्या प्रिपरेशनसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, कोणता ड्रेस सर्वात जास्त आवडला तो मला नक्की कमेंट करून सांगा. चला, बाय.